जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। झालेल्या श्रीनाथ केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या भिलवडीच्या राजूदादांची बैलजोडीने पहिला क्रमांक मिळवला। त्यांनी फॉर्च्युनर गाडी जिंकली आणि ज्या पद्धतीने माजीने राजूदादांची मैदानाच्या अगोदर 4 दिवसापूर्वी भेट झालेली होती, त्यावेळेला मला राजूदादांनी सांगितलं की काही जरी झालं तरी फॉर्च्युनर ही गाडी भिलवडीत येणार आहे आणि ज्या आत्मविश्वासाने ते बोलले होते तो आत्मविश्वास त्यांनी खरा करून दाखवला। दादा, नेमकं कशा पद्धतीचं या तुम्ही शर्यतीचं किंवा बैलाचं नियोजन केलं? खरं बघायला गेलं तर ह्या शर्यती क्षेत्रात प्रत्येक जो शर्यतीचा नाद करतो त्या लोकांना प्रत्येकाला आपल्या बैलाची कॅपॅसिटी काय आहे किंवा त्याची ताकद काय आहे, तो आज कुठल्या पद्धतीने पळतोय याचा अभ्यास बऱ्यापैकी सगळ्या शर्यती क्षेत्रातल्या लोकांना आहे। शर्यती क्षेत्रातली लोक सुद्धा म्हणत होती की अमुक अमुक बैलाचं पैर झालं की दादा तुमची गाडी चांगल्या पद्धतीने जाणार। तर बाळूदादा हजारे म्हणजे त्यांच्या बैलाच्या आणि आमच्या बैलाचं ज्या वेळेला एक संगनमत झालं आणि बैल पळवायचा ठरवला त्यावेळेला 60% पब्लिकच म्हणत होतं की गाडी ही चांगल्या पद्धतीने पळणार आणि नंबर करणार आणि आमचा वैयक्तिक तर कॉन्फिडन्स काय प्रश्नच नाही। बैलाची तयारी, ह्याच्या पूर्वीची 4 मैदानं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझ्या मनाला एक 100% खात्री पटली होती की आज आपला नंबर येणारच। एवढ्यापर्यंत आमचं झालं होतं की दादा आज पांढरा शर्ट घाला, दुसरा कुठला घालू नका, गुलाला तुमच्या अंगावर आहेच, एवढ्यापर्यंतचा एक कॉन्फिडन्स आमच्या लोकांनाही तयार झाला। आमची जे सवंगडी आहेत किंवा जे आमची शर्यती क्षेत्रातली एकमेकाला जी मदत करणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा तोंडातनं आज प्रतिस्पर्धी असू दे त्याच्या सुद्धा एक तोंडातनं येत होतं की दादा तुमची तयारी जबरदस्त झाली, बैलाचं कंडिशन अतिशय चांगलं आहे आणि नंबर हा तुमचा येणारच। त्यातून अडथळे, गर्दी ह्या अशा गोष्टीतनं काही जर गोष्टी चुकीच्या झाल्या तरच तुम्ही थांबाल, अशा सगळ्या वातावरणातून किंवा आमच्या बैलाच्या तयारीतून मला स्पष्ट झालं होतं की माझा नंबर हा येणारच आणि त्या खात्रीनंच दीपक पाटील मी तुमच्या पुढं आपला नंबर आहे तयार राहा असं मी बोललो गेलो होतो। ब्रेकफेल बैजा या बैलाची खरेदी सुद्धा एक महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला, कारण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी खरेदी म्हणून त्या खरेदीकडे पाहिलं गेलेलं होतं। त्या बैलावर तुमची नजर कशी गेली आणि पहिला बैल तो कुठं होता? कसं असतंय, ज्या वेळेला आम्ही शर्यती बघायला सगळीकडे जात असतोय त्यावेळेला नंबर कुणाचा आला किंवा काय झाला ह्याच्याकडे आमचं लक्ष नसते। बऱ्यापैकी बैल कुठला पळालेला आहे, कुठल्या अडचणी आलेल्या आणि कुठल्याही पद्धतीचा वेगळा प्रयत्न न करता मनानं जो बैल पळतोय किंवा त्याच्या अंगातलं जी पॉवर ही ओळखण्याची ताकद जर त्या शर्यतीच्या मालकाला असेल तरच ह्या गोष्टी साध्य तसा बारकावा आपण ठेवावा लागतो। त्या पद्धतीचा विचार आम्ही ह्या ब्रेकफेल बैलाच्या बाबतीत मागचे 1 वर्ष ते 1.25 वर्ष पूर्णपणे आम्ही लक्ष दिलं होतं की हा बैल कुठल्या पद्धतीनं पळतोय। प्रत्येक ठिकाणी तो बैल पळत होता, नंबर करत होता। एखाद्या ठिकाणी जसं त्याचं ब्रेकफेल नाव आहे तशा पद्धतीनं वळायला गेल्यानंतर तो सरळ पुढे जायचं, वळायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसून येत होत्या। पण त्या गोष्टी बघायला गेलं तर थोड्या आपल्या हातात येण्यासारख्या होत्या। या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि ज्यावेळेला मनाची तयारी केली की हाच बैल माझ्या दृष्टीनं किंवा नावारूपाला याच्या दृष्टीनं आहे ही ज्यावेळेला विचार केलं त्यावेळेला मी ज्यावेळेला ज्यांच्याकडे बैल घ्यायला निघालो त्यावेळेला त्यांना पहिला प्रश्न विचारला की बैल तुमचा द्यायचा असेल तर आम्ही तिकडे येतो, किमतीचा विषय हा नंतरचा आहे। अशा पद्धतीचं विचारणा करूनच मी गेलो तिथं आणि त्यांना तिथं किंमत विचारली। अक्षरशः त्यांनी त्यावेळेला जी किंमत सांगितली ती शर्यती क्षेत्रात आज तागायत कधी कुठल्याही चर्चेत आली नव्हती। 10 ते 12 लाखाच्या वर बैलाची किंमत कधी केलीच जात नव्हती, परंतु त्या दिवशी त्या मालकाचं सुद्धा एक कॉन्फिडन्स जे म्हणताय तो होता। त्यामुळे मला सांगताना त्यांनी 35 लाख रुपये किंमत सांगितली आणि मी पण ठरवलं होतं की जी काय किंमत असेल तर आपण द्यायचंच, अशा पद्धतीने मी तयारीने गेलतो। तर आमच्या बसलेल्या बैठकीत चर्चेतनं हा बैल आमचा 27 लाखाला ठरला गेला आणि तो ठरवूनच मी घरी आलो आणि त्या दिवशीच माझ्या मनाची तयारी झाली की हा बैल आपला आज ना उद्या नाव करणार आणि त्या पद्धतीचं आज त्यानं आमच्या भिलवडीकरांचं म्हणा माझ्या वैयक्तिक पाटील डेअरीचं नाव 100% वर आणलंय। माझा कॉन्फिडन्स मला यशस्वी झालाय असं वाटतं। आज तुमच्या बैलाचं नाव ब्रेकफेल आहे, ब्रेकफेल बैजा, मग त्याच्या नावाचं वैशिष्ट्य आम्हाला ऐकायचंच आहे। 55-60 लाख रुपयाला सुद्धा तुमचा बैल मागून दिलं। खरं तर आज एका घरच्या सदस्यांसारखा तुमचा तो बैल आहे। ब्रेकफेल बैजा हे नाव आणि त्या बैलाचे काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? त्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ज्या वेळेला 1.5 वर्षाचा ते 2 वर्षाचा झाला त्यावेळेला त्या बैलाच्या अंगात जे मस्ती म्हणतात किंवा शर्यती क्षेत्रात जे पाहिजेत ते गुण
ते भरपूर अवगत होते, त्याला स्पीड होतं, सगळं होतं, परंतु त्याला जे शिक्षण पाहिजे ते त्याला अजून मिळालं नव्हतं. त्यामुळं गाडी वळवायच्या वेळेला म्हणा, टर्न वगैरे असतात किंवा अशा ठिकाणी त्याचा ब्रेक लागत नव्हता, तो आवरत नव्हता. त्याच्यासाठी मालकांनी त्याच्या प्रयत्न करून त्याला तयार केलं आणि त्यावेळेस ज्या वेळेला असं तो मस्ती करत होता त्यामुळे त्याला ब्रेक फेल असं नावाजलं गेलं आणि अशातूनच त्याचं नाव ते पडलं होतं. वाडवडिलांपासून तुमच्या घरामध्ये या राऊंड क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचे वडील पहिल्यापासून आम्ही नाव ऐकतोय, एक चांगली परंपरा आहे. पशुधन तुम्ही खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने जपताय, जोपासताय. आज या क्षेत्रामध्ये बरीच तरुण मुलं येत आहेत आणि थोडाफार हा राऊंड एका वेगळ्या दिशेने चाललाय. आता कुठल्या दिशेने चाललाय हे काय मी बोलणार आहे, पण तुमच्याकडे असणारा संयम सध्या या नवीन पिढीकडे दिसत नाही. या नवीन तरुण पिढीला या राऊंड क्षेत्रामध्ये येणाऱ्या तुम्ही काय एक सल्ला द्याल? आज तरुण पिढीने ह्या क्षेत्रात लक्ष घालायला, आज हे एक छंद आहे. जसं आपण कबड्डी म्हणा, क्रिकेट म्हणा करतोय, त्याच पैकी एक शेतकऱ्यांचा हा छंद आहे आणि ह्या छंदाला जोपासायचं झालं तर आपल्याकडं संयम पाहिजे. बरोबर. त्याची देखभाल झाली पाहिजे, जनावरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीचं वर्तणूक पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या गेल्या किंवा अशा सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये अवगत असल्या तरच हा शर्यती क्षेत्र पार पडला जातो. अन्यथा 20 वर्ष चालणारा बैल तुमचा 5-10 वर्षात सुद्धा खराब होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जनावराचा विचार करून जो शर्यत करतो त्याचीच शर्यत पूर्णपणे पणाला लागते किंवा त्याच्याबद्दलची भावना चांगली ठेवून त्याला जोपासना, त्याला लागणारं खाद्य, मैदानात होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीचा जो विचार करतो त्याला हे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बैल आपला असो अगर दुसऱ्याचा असो, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आज मुका प्राणी आहे, त्याला बोलायला येत नाही, त्याला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपण सहज ओळखू शकला तरच तुम्ही ह्या क्षेत्रात पडलेल्याचा उपयोग आहे. अन्यथा ह्या तरुण पोरांनी एक प्रकारचं एन्जॉय म्हणून जर केलं की बाबा नंबर काढायचा आहे आणि आपल्याला दंगा घालायचा आहे, पार्ट्या करायच्या आहेत, नाव ईर्ष्या करायची आहे. ईर्ष्या असावी, पण ती ईर्ष्या कशा पद्धतीची असावी हे थोडा अभ्यास करूनच केलं पाहिजे. ह्यात भांडण तंटे नसावेत. अतिशय मौज पद्धतीनं हा खेळ खेळला पाहिजे असं माझं वैयक्तिक तर अगदी मनापासून मत आहे. वडिलांच्या बाबतीत काय सांगाल? आता खूप पूर्वीपासून म्हणजे जुन्या पिढीतले अनेक लोक आम्हाला सांगतात की चौगंडा पटलांनी या बैल क्षेत्रामध्ये, शर्यती क्षेत्रामध्ये किंवा पशुधनाला जपणारे एक अतिशय चांगलं काम केलंय. काय सांगाल? आता तुम्ही फॉर्च्युनर जिंकले, वडिलांच्या कशा पद्धतीने आठवण येते तुम्हाला? तसं वडील आमचे शिक्षकच होते. शिक्षक ही पेशा सोडून त्यांनी आपल्या घरच्या गोष्टी अडचणीच्या, पुणे जिल्ह्यात होते, आपल्या इकडच्या भागात आपलं घर कुटुंब मोठं, बहिणी वगैरे जास्त, अशा गोष्टीचा विचार करून त्यांनी शिक्षकी पेशा सोडून ह्या जनावरांच्या म्हणा किंवा शेती ह्याच्यात त्यांनी इंटरेस्ट घेतला. त्यांच्या तब्येत म्हणा, त्यांचं एक जिद्दी स्वभाव, त्यातनं त्यांनी ज्या वेळेला सर्व्हिस सोडून इकडं आले त्यावेळेला त्यांच्या हे जनावरांच्या बद्दलची एक वेगळी आवड त्यांना निर्माण झाली आणि त्यांचा जिद्दी स्वभाव असल्यामुळं त्यांनी ते, मी ज्या गोष्टी मगाशी म्हटलो जनावरांच्या बाबतीत, आमचं घर थोडं धार्मिक पद्धतीचं असल्यामुळं हा विषय त्या पद्धतीनं जोपासला गेला. आता तुम्ही दादांचा विषय काढला, बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं परत एकदा बैलगाडी असेल, बैलजोड असेल किंवा या सगळ्या गोष्टीला एक अत्यंत चांगले दिवस येत आहेत. काय म्हणजे आणखी यामध्ये काय प्रयत्न असावेत किंवा कशा पद्धतीचं ही बैलगाडा शर्यत होत तुम्हाला काय वाटतं? आता दादांनी सांगितलंच की ही शर्यत व्यवस्थितरित्या पार पडली, मला ते वाटलं तर पुढच्या वेळी मी BMW ठेवणार आहे. बरोबर. दादांनी एकट्यानेच करून ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत असं नाही, त्यांना दादांना आपण सगळ्यांना साथ दिली पाहिजे. त्या पद्धतीनं BMW काय आणि शासन लक्ष घालेल आणि इतर लोक पण लक्ष घालतील. त्याला चांगलं स्वरूप प्राप्त होण्यासाठी मूळ ह्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे, जनावरांची जोपासना केली पाहिजे. 100% सांगतो, ह्या इतर खेळापेक्षा ह्या गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीच्या चालतील. त्यातून दादांनी जे मत व्यक्त केले की मी गोसंवर्धनाच्या विषयातनं, एक छोटा विषय आहे की आज जनावरांची किमती ₹1,00,000 ज्या जनावरांची किंमत होती ती 4 लाखावर गेली. म्हणजे आज ह्यात शेतकऱ्यांचा एक प्रकारचा एक फायदा आहे ते आहे, शिवाय त्याची हाऊस आहे, पैशाबरोबर हाऊस दोन्ही पण गोष्टी पूर्ण होतात. आणि आज गोसंवर्धन जे दादांनी अपेक्षित केलंय ते 100% सक्सेस होणार. आणि त्याच्याबरोबर दादांचंच काय, सगळ्या देशाचं जे प्राणीमात्रावर, जे प्राणीमात्र संघटनेवर म्हणा जे पगडा आहे तो सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. काल तुमच्या बैलजोडीने फॉर्च्युनर जिंकली आणि काल भिलोडीमध्ये सगळ्या भिलोडीकरांना असं वाटलं की ही फॉर्च्युनर आपणच जिंकली. तशा पद्धतीने काल या सगळ्या भिलोडीकरांनी आनंदोत्सव साजरा केला.
फॉर्च्युनर आता मला वाटतं बक्षीस वितरण मंत्रालयासमोर अशी माहिती आम्हाला आहे. फॉर्च्युनर आल्यानंतर कशा पद्धतीनं हा विजयोत्सव तुम्ही साजरा करणार आहे? तसं पाहायला गेलं तर आमच्या गावाला हा छंद गेली 20-25 वर्ष झाला आहेच. बरोबर. आमच्या वडिलांच्या बरोबर आमच्या गावातले बाळासाहेब काका असू देत, विष्णू जरंडे असू देत, महेंद्र सर असू देत, अशी एक 5-6 जण अशी मातबर लोक जी आहेत जी चांगली नावाजली जातात, ह्या लोकांनी सुद्धा ह्या शर्यती क्षेत्रात भाग घेऊन तसं गावातलं वातावरण पहिल्यापासून त्या पद्धतीचं आहे आणि त्या पद्धतीचं खेळतात. आणि त्यात हे एक मोठं यश आपल्या पाटील डेअरीच्या बैलांना किंवा राजूदादांनी केलं, ह्याचा एक अभिमान ह्या पूर्ण गावाला पहिल्यापासून लागलेला आहे. त्या पद्धतीचं आमचं गाव आहे आणि मला पाठिंबा देण्यासारखं त्यांचे ते विचार आहेत. अक्षरशः मी त्या मैदानावर नंबर घेऊपर्यंत मला फटाकड्याचा आवाज गावातनं येत होता. त्याचा एक आनंद मला फार वेगळाच झाला आणि अशा पद्धतीनं मला ते बरं वाटलं. तुम्ही साजरा कसा करणार आहे? आता गाडी आली, बक्षीस आलं, त्यानंतर तुमचं एक नियोजन कसं असणार आहे? एक विजयोत्सव, कारण फॉर्च्युनर हे शेवटी काही सोपी गोष्ट नाही. एक मोठं बक्षीस मिळालं, गावाला वाटलं की आपलं बक्षीस आहे, अशा वेळेला या गावाला सामावून कशा पद्धतीचं तुमचं नियोजन? आता मला जनावरांचा छंद आहे, पळवायचा आहे, नंबर घ्यायचा आहे, पण जे तुमचे आनंद व्यक्त करायचा आहे हे सगळ्यांच्या विचारानंच माझा विषय असणार आहे. आणि गावाचा छंद म्हणजे माझा छंद आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या पुढं प्रत्येकाचे विचार येतील त्या पद्धतीनं त्याचा आनंद साजरा केला जाईल. माझी 100% खात्री आहे की यात गावाचा उत्साह तर आहेच आहे आणि त्याला मी पाठिंबा द्यायचं हे माझं पहिल्यापासूनचं कर्तव्य असल्यागत आहे. आणि ह्याच लोकांचा उत्साह बघून माझा आणि थोडं यात वाढच झाली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही उत्साह साजरा करू. ते कुठल्या पद्धतीनं होणार, काय होणार ते सगळं तुम्हाला थोड्याच कालावधीत तुम्हाला लक्षात येईल. अगदी अगदी. या दादांच्या आनंदोत्सवामध्ये सर्व बिलोडी गाव सामील आहेच. याचबरोबर बक्षीस आल्यानंतर, फॉर्च्युनर आल्यानंतर कशा पद्धतीचं नियोजन करायचं या बाबतीमध्ये सुद्धा गावातील काही मान्यवरांचा सल्ला घेऊन दादा कार्यक्रम करणार आहेत. सर्व बिलोडीकर निश्चितपणे त्यामध्ये सहभागी होतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो ब्रेकफेस्ट पाहिजे आहे तो अशाच पद्धतीची बक्षीस मिळवली यात नक्की आम्हाला खात्री आहे. कॅमेरामॅन समीर कुलकर्णीसह दीपक पाटील, जनता न्यूज, बिलोडी.